बरंच बोललो पण थोडंसं वैयक्तिक ठाकरेंबद्दल बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं अशी अनेकांची भावना आहे 5 जुलैला की दोन्ही ठाकरे त्यांचे म्हणजे राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे त्यांच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले आहेत एक प्रकारे ते दोघं एकत्र दिसणार आहेत बाळासाहेबांची काय इच्छा होती या दोघांबद्दलची बाळासाहेबांची इच्छा तर तुमच्याशी कधी बोलले होते ते 100% बोललेले आहेत बाळासाहेबांचा आणि माझा खूप जिव्हाळा होता या मला तर ते जेव्हा राज ठाकरे पक्ष सोडून निघाले होते त्या दिवशी पक्ष सोडण्याची घोषणा करत तेव्हा बाळासाहेबांनी मला आणि मनोहर जोशींना त्यांच्या घरी पाठवलं होतं राज ठाकरेंच्या हो राज ठाकरेंच्या की असं करू नका आपण चर्चा करू मी राज ठाकरेंच्या प्रत्येक घडामोडीत त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे अनेक फक्त जेव्हा त्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांच्याबरोबर नव्हतो मग त्यांच्या लोकांनी माझी गाडी फोडली त्या दिवशी गाडीला आग लावली वगैरे मी ते सगळं सहन केलं पण बाळासाहेबांची तर मनापासून इच्छा होती की हे सगळं घरात जो काय वाद आहे थोडासा वैचारिक असेल तो कौटुंबिक म्हणत नाही मी तो संपला पाहिजे अर्थात बाळासाहेबांना नक्कीच आनंद झाला असेल आणि आज जेथे कुठे बाळासाहेब आहेत ते नक्कीच 5 जुलैला या कार्यक्रमावरती फुलं उधळतील त्यांनी कधी प्रयत्न केले होते म्हणजे अर्थात शेवटपर्यंत कदाचित झाले असतील आम्हाला कल्पना नाही की प्रयत्न त्यांनी केले असतील ना त्यांची इच्छा होती पण ते शेवटी बाळासाहेब ठाकरे होते फार करारी नेतृत्व होतं ते त्यांनी त्यांचा पक्ष अनेक अशा वादळातून संकटातून पुढे नेला तो इथपर्यंत आला कोणाला वाटेल की आपला एक अभेद्य पक्ष आपल्या घरातच तुटावा असं कोणालाच वाटणार नाही हे दोघं व्यक्ती म्हणून कसे आहेत राज ठाकरे कारण महाराष्ट्र त्यांना राजकारणी म्हणून ओळखतो पण तुम्ही त्यांचे मित्र आहात तुम्ही त्यांचे सहकारी आहात तर हे दोघे व्यक्ती म्हणून कसे आहेत दोघेही मनानं फार चांगले आहेत आणि दिलदार आहेत सुसंस्कृत आहेत राज ठाकरे जहाल आहेत उद्धव ठाकरे मवाळ आहेत देशाच्या राजकारणामध्ये जहाल आणि मवाळ या दोघांनाही स्वातंत्र्य काळापासून महत्त्व आहे हा आपल्या आपल्या स्वभावानुसार आणि कार्यपद्धतीनुसार काम करण्याचा प्रश्न आहे राज ठाकरे आक्रमकपणे बोलतात